सध्या हिना खान या बॉलिवूड अभिनेत्रीला थर्ड स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची चर्चा चालू आहे आणि खरोखरच हिना खान आता ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देताना दिसते। पण आपण बघितलं तर हिना खान ऐवजी अनेक अशा अभिनेत्री आहेत ज्या अभिनेत्रींनी कॅन्सरवर मात करून पुन्हा एकदा आपलं यशस्वी आयुष्य सुरू केलं आहे। यामध्ये बॉलिवूडची अभिनेत्री मुमताज हिचं नाव पहिल्यांदा येतं। लाखो हृदयांवर राज्य करणारी मुमताज ही कॅन्सर सारख्या गंभीर आजाराची शिकार झाली होती। एकेकाळी कर्करोगाने त्रस्त मुमताजला ओळखणं सुद्धा कठीण झालं होतं, पण बऱ्याच दिवसानंतर तिने कॅन्सरशी लढाई दिली आणि ब्रेस्ट कॅन्सरवर मात सुद्धा केली। बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरी हिला सुद्धा स्तनाचा कर्करोग झाला होता। अनुपम खेर यांनी एका व्हिडिओद्वारे हा खुलासा केला होता। यावेळी अभिनेत्रीनं सांगितलं होतं की दरवर्षी पूर्ण बॉडी चेकअप करून घेते आणि या दरम्यान तिच्या डॉक्टरांनी तिला ब्रेस्ट कॅन्सरची चाचणी घेण्याचा सल्ला दिला होता आणि तिला ब्रेस्ट कॅन्सर झालं हे दिसून आलं होतं, पण तो पहिलाच टप्पा असल्याने ती आता पूर्णपणे बरी झाली आहे। यानंतर ताहिरा कश्यप बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी म्हणजेच ताहिरा कश्यपला सुद्धा स्तनाचा कर्करोग झाला होता, पण ताहिराने दृढ निश्चय केला आणि यावर मात करत आता अनेक मुलींसाठी महिलांसाठी ती आदर्श बनली आहे। यानंतर छवी मित्तल लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि यूट्यूबर छवी मित्तलने 2022 साली स्तनाच्या कर्करोगाविषयी लढा दिला होता। तिला सुद्धा याच कॅन्सरशी मात करून पुन्हा एकदा आयुष्य जगणं अवघड झालं होतं, पण तरी सुद्धा तिने यावर मात केली आणि स्वतःच्या आयुष्यात ती विजयी सुद्धा झाली। आपल्या सर्वांचीच आवडती अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे। 2018 मध्ये सोनाली बेंद्रेने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या चाहत्यांना धक्का दिला होता। तिने सांगितले होते की मी आता कॅन्सर पेशंट झालीये, पण विलंब न लावता तिने अमेरिकेत उपचार सुरू केले। 2021 मध्ये कर्करोग मुक्त झाल्याची तिने घोषणा सुद्धा केली। त्यावेळीपासून सोनाली बेंद्रे समाजात कर्करोगाविषयी झुंज देण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे। हमसा नंदिनी साऊथ इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री हमसा नंदिनी हिला सुद्धा कॅन्सर झाला होता। त्यावेळी तिने हिम्मत तुटू दिली नाही। तिने सांगितले की तिच्या स्तनामध्ये गाठ आढळली होती। विविध चाचण्या केल्यानंतर कळालं की कर्करोग ग्रेड 3 असल्याचं समोर आलंय, पण तिने यावर लढा सुरूच असल्याचं सांगितलं होतं। तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा। त्याचबरोबर याच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।